पासबुक तुमच्याकडे आहे का आता? आता आहे माझ्याकडे. त्यांच्या पासबुकमध्ये काय लिहिलंय मला? SB DSP पेन्शन गोल्ड. बरोबर, DSP पेन्शन गोल्ड हे हे बरोबर असं बरोबर लिहून आलंय त्याच्यावर, राईट. सो ज्यांच्या खात्यामध्ये DSP पेन्शन गोल्ड हा पेन्शन हा शब्द ज्यांच्या खात्याला आलाय, पेन्शन किंवा PEN असा म्हणून जो आलेला आहे, ह्याचा अर्थ तुमचा अकाउंट पेन्शन मध्ये आहे ह्याच्याबद्दल तुम्ही निर्धास्त राहा. जर का पेन्शन हा शब्द तुमच्या त्या ह्याच्यामध्ये जर का नसेल तर तुम्ही काय करा, तेच म्हणलं की एक यादी बनवा सगळ्यांची, ज्यांचे नाही आहे त्यांची, त्यांचा आधार कार्ड, त्यांचा मोबाईल नंबर, TPO नंबर आणि अकाउंट नंबर एवढी एक सिंगल यादी बनवून आमच्याकडे द्या. त्या यादीप्रमाणे आम्ही ते सगळे चेंजेस सिस्टीममध्ये करून टाकू, काही प्रॉब्लेम. सबके नई पासबुक भी इशू कर देंगे। नवीन पासबुक पण इशू करून देऊ शकतो. इसमें आपको जैसा चाहिए वैसा आ जाएगा। हां, मिळून पासबुक पण नवीन, काहीच प्रॉब्लेम. दुसरा एक प्रश्न असा होता की जे आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर आफ्टर 50 एक फायनान्स मिनिस्ट्रीची अथॉरिटी, बऱ्याचशा लोकांना माहिती नसते, ते सिनियर सिटीजन स्कीम सेविंग स्कीम, बरोबर. तर ते त्याचा फायदा, कारण कॉम्प्युटरला ज्यावेळेस आपण डेट ऑफ बर्थ मारतो, कॉम्प्युटर तर एक मशीन आहे, मशीन जे आपण इनपुट टाकू आणि त्याच्यामध्ये जो डेटा फेडिंग आहे त्यानुसारच एक्सेप्ट करतो. नाही पण सर आपल्याकडे पण ते आहे. आता आपण मध्ये सिनियर सिटी आतापर्यंत काय होतं, मी मॅडम म्हणजे विचारतो की माझं तर 60 इयर्स कम्प्लीट नाही, हां मी रिसेंटली रिटायर झालो आणि मला 5 लाखाची जरी एफडी करायची, हां आमच्या दृष्टीमध्ये म्हणा किंवा कशामध्ये बी करतो, हां तर मला 6.34 जो नाही, हा थोडासा गैरसमज आहे सर. सांगतो तुम्हाला कसं, की ते जे आलं होतं सर्क्युलर, ते आलं होतं सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, SCSS 2004 ची स्कीम आहे. ती काय स्कीम आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 30 लाखापर्यंत पैसे गुंतवणूक करू शकता, 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वार्टरली 8.2% इंटरेस्ट रेट मिळणार. पण ही स्कीम गव्हर्नमेंटची स्कीम आहे SCSS म्हणून. त्याच्यासाठी फक्त तरी त्याला हे दिलेलं आहे की 55 वर्षाच्या वरती व्हॉलंटरी रिटायरमेंट जर का कोणी घेतलेली असेल आणि एज जर का 55च्या वरती असेल तर आपण त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण ते बँकेच्या FD ला लागू होतं. बँकेची FD जी आहे, बँकेची FD ला सिनियर सिटीजनची जी डेट ऑफ कट ऑफ डेट आहे ती आहे 60 इयर्स. बाकी कुठल्या सेव्हिंग स्कीमला सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एका स्कीमला लागू हा तेवढीच एक स्कीम आहे, कारण ती गव्हर्नमेंटची स्कीम म्हणून. बाकी दुसऱ्या कुठल्या स्कीमला लागू, आणि ती एकच स्कीम आहे सर. पोस्टामध्ये जरी तुम्ही गेलात, पोस्टामध्ये सुद्धा ती स्कीम आहे, ती सुद्धा गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ती आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे, ती सगळ्या नॅशनलाइज बँकमध्ये अवेलेबल आहे. ती स्कीम तुम्ही केला 30 लाखापर्यंत तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वार्टरली दर 3 महिन्याला इंटरेस्ट मिळणार 8.20% आणि 5 वर्षाचा लॉक इन पिरियड. पण त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट रेट जास्त दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बाकी कुठल्याही ह्याला मग त्याला कंपल्सरीली 60 वर्ष पूर्ण लागतात. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती सिनियर सिटीजनचा बेनिफिट